नमस्कार, रमाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत. तर त्यासाठी आधी बाजारातनं ही मेथीची भाजी आणलेली आहे आणि ती आता आपण म्हणजे साफ म्हणजे काय करणार आहे तर आपण हे काढून घ्यायचं आधी, म्हणजे मोकळी करून घ्यायची भाजी, कारण त्याच्यामध्ये काही काही रान पण असतं ना, ते बाजूला करायचं आहे. आणि हे सगळं असं तोडून घ्यायचं, जी कवळे आहे भाजी ती तोडून घ्यायची आणि बाकीची भाजी बाजूला काढायची. तर अशी ही स्वच्छ आधी भाजी आपण साफ करून घेणार आहोत. तर आपली भाजी सगळी साफ करून झाली आहे. साफ म्हणजे त्यातला कचरा बाजूला झाला आहे. हे बघा किती माती असते भाजीमध्ये आणि ह्या काट्या पण असतात आणि काय रान पण असतं, म्हणून ही भाजी आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे साफ करून घ्यायची. आणि साफ झालेली भाजी ह्या ताटात काढली आहे मी. आता ही स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे आणि म्हणजे मीठ टाकून पाण्यात स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरून घेणार आहे. आपल्याला हे करायचं, मेथीचे पराठे करायचे म्हणून ही स्वच्छ बारीक चिरून घेऊया. तर चला मी हे करून घेते. आपली मेथीची भाजी आहे ती मिठाच्या पाण्यातनं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता आपण मेथीच्या पराठ्यांची तयारी करूया. आपण 4 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत मोजून. मी हे 4 वाटी पीठ घेतले आणि ते चाळून घ्यायचे. असं चाळून घेते. आपलं पीठ सगळं चाळून झालं आहे. आता आपण एक एक ह्याच्यात पदार्थ टाकत जाऊया. थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकणार 1 चमचा यामध्ये, जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी. बेसनही टाकतात. आता मी 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा हळद टाकूया. मिरची टाकणार नाही आहे मी, त्यामुळे तिखट 2 चमचे टाकणार आहे. तुम्ही मिरची आलं लसणाची पेस्ट पण टाकू शकता. त्याच्यानंतर मी अख्खं जिरं टाकणार आहे थोडंसं, आणि जिरा पावडर पण टाकणार आहे. जिरा पावडर. त्यानंतर आपण पांढरे तीळ टाकणार आहे. साफ करून ठेवलेत मी, जास्त टाकूया. आणि त्यानंतर आपण ओवा टाकूया. मस्त दाताखाली येतं जिरा आणि ओवा. तर थोडंसं हातावरती हे करून टाकायचं. त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत. आणि आता आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार थोडं. आणि मी थोडा कढीपत्ता घेतला आहे. मुलं असं कढीपत्ता खात नाही ना, त्यामुळे ह्या भाजीत टाकल्यामुळे लक्षात पण त्यांच्या येणार नाही आणि थोडा मस्त वाटेल. पण थोडा कढीपत्ता टाकला आहे, बारीक थोडासा चिरला आहे. असं हे सगळं आधी आपण मस्त असं एकत्र करून घ्यायचं सुकंच छानपैकी. दही पण टाकतं. दही टाकल्यानंतर तो मऊपणा येतो, म्हणून दही टाकतात काही जण. पण आज आपण इथं दहीसुद्धा टाकणार नाही. कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही, मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर. पण आता आपण धणा पावडर टाकले आणि भरपूरच मग सगळं हिरवं हिरवं होणार आहे. आता आपण ही बारीक चिरलेली आपली जे मेन मेथी ती टाकणार आहोत. सगळी टाकून घ्या. पानं घेऊन बारीक चिरलात तरी चालेल, म्हणजे दाताखाली येण्याचा प्रश्न येणार नाही. पण मी थोडीशी देठासकटच घेतले, मऊ जे देठ असतात ते घेतलेले आहेत. आणि हे असं चांगलं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. तर मी हे असं सगळं हे पीठ आता आपलं मळून घेतो. आता आपण 4 वाटी ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पीठ घेतलेलं आहे. तर आपण ह्याच्यात इथं 1.5 वाटीच पाणी घ्यायचं आणि 1.5 वाटी पाण्याने चांगलं सुकं मळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पातळ नाही करायचं आहे, कारण आपल्याला हे ठेवायचं आहे थोडा वेळ, 10 मिनटं हे पीठ. तर असं आपण हे सगळं छानपैकी मळून म्हणजे सगळं एकत्र चांगलं छान झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं 2 पळी तेल टाकूया.
परत ते सुद्धा एकत्र एकजीव करून घेऊया. आणि आता आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं. मग हे सगळं पीठ आता 1 वाटी संपलं हे पाणी. आता आपण परत अर्धी वाटी पाणी घेऊया. अर्धी वाटी पाणी मी घेतलं. तर हे असं सगळं मस्तपैकी मळून घ्या. आपलं पीठ छान मळून झालं आहे. आता आपण थोडं वरून सुद्धा तेल लावूया, म्हणजे हाताला आपलं चिकटतं ना, ते चिकटणार नाही. मी यामध्ये बघा दही टाकलं नाही आहे, कोथिंबीर टाकली नाही आहे, आलं लसणाची पेस्ट टाकली नाही आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकता, पण मी का नाही टाकलं माहिती आहे? आपण पटकन करणार आहोत हे पराठे. घरातल्या ज्या साहित्यात कमी साहित्यात करता येईल असं करणार, कारण सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असतात असं नाही. त्यामुळे आपल्याला जे आपल्या घरात आहे त्या वस्तूत आपण हे साहित्यात आपण हे बनवणार आहोत. तर हे असं मस्तपैकी मळून झालेलं आहे. त्याला तेल लावलेलं आहे आपण, आणि हे आता आपण 10 मिनटं असं झाकून ठेवणार आहोत. मस्तपैकी झाकून ठेवलं की थोडं मस्त पराठे आपले छानपैकी तयार होणार आहे. बेसनसुद्धा टाकलेलं नाही आहे आपण याच्यात. तर हे असं झाकून ठेवूया. पीठ आपली झाली आहे. पीठ आपलं चांगलं भिजलं आहे, मस्तपैकी छान झालं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करायला. आता आपण पराठे लाटायला घेऊया. एक असा गोळा घ्यायचा की आपल्याला केवढा मोठा पाहिजे तेवढा पराठा त्याप्रमाणे घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं, म्हणजे कसं हाताला चिकटत नाही. आणि पोलपाटण्याला पण नाही चिकटत आणि लाटणीला पण नाही चिकटत. तर असं लावून घ्यायचं. आणि ह्याला ना पीठ आपण बऱ्यापैकी जास्त टाकायचं आहे. आपण पोळ्या करतो किंवा चपाती करतो तेल आपण पीठ कमी टाकतो, पण इथं का जास्त टाकायचं तर ते लागणार नाही खाली म्हणून. आणि आता लाटूया. तुम्हाला गोल पाहिजे तर गोल, कसा पाहिजे तसा लाटायचा आहे. असा मस्तपैकी लाटायचं. छान दिसते ना. कलर पण आपण तिखट टाकल्यामुळे कलर छान आला आहे. आणि आपण मेथीची भाजी पण भरपूर टाकली. थोडा मोठा का लाटते माहीत आहे? उगाच ते एकच खाल्लं की म्हणजे 1-2 खाल्ले तरी पोट भरतं. आपण छोटे छोटे केले की मुलं पण वैतागतात, म्हणजे सारखं काय देते, खाल्ला ना मी एक, असं होतं. त्यामुळे थोडं मोठा लाटला की आपलं त्यांचं पोट पण लवकर भरतं. आणि आता आपण थोडंसं तव्याला तेल टाकून घेऊया. थोडा गॅस मी वाढवला आहे इथे, गॅसची फ्लेम. आणि आता मी हा पराठा टाकून घेते. तोपर्यंत मी इथे दुसरा पराठा लाटून घेते. थोडा तेलाचा हात घेऊया. आता आपण आधी हा पराठा इकडे पलटून घेऊया. मस्तपैकी मस्त लाटून असं घ्यायचं. छानपैकी पटापट होतात. दुसरा इकडे शेकेपर्यंत आपला दुसरा लाटून होतो. मी थोडं पीठ पण जास्त मळलं आहे, त्याच्यामुळे माझं पटापट मी आता करून घेणार आहे. असा हा दोन्ही बाजून चांगला शेकून घ्यायचा आहे.
मस्तपैकी छान दिसतंय, वास पण छान येतो त्याचा. एक शेकल्यानंतरचा एक वेगळा वास येतो. आता आपण तेल लावून घेऊया. तुम्ही बटर पण लावू शकता. मी इथं तेल लावलंय. भरपेट नाश्ता होतो हा आपण पराठा खाल्ला की, कारण सगळं त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामुळे. आणि एक मुलाला पण थोडं वेगळं काहीतरी खायला दिल्यासारखं. तर असे मी हे सगळे आता पराठे करून घेणार आहे. असं पण आधी हा मस्त चांगला शेकून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने छानपैकी. आपला पराठा हा तयार झाला आहे. आता मी बाकीचे सगळे पराठे करून घेते. पराठे तयार झालेत सगळे बऱ्यापैकी. म्हणजे मी ताटात हे काढून घेतलेत खाण्यासाठी. असं छानपैकी ताट सजवून घेतलं आहे आणि हे जास्तीचे आहेत ते मी ह्या ताटात ठेवले. खूप आपलं पीठ खूप होतं त्यामुळे भरपूर पराठे तयार झाले. मुलांनी करता करता खाल्लेसुद्धा आहेत. आणि ही त्याच्यासाठी मी शेजवानी चटणी घेतली बरोबर, टॉमॅटो सॉस आहे आणि ही हिरव्या मिरची चटणी आहे म्हणजे खोबरं टाकून. तर असे हे आपले पराठे तयार झालेत मेथीचे. तर तुम्हाला जरी माझी डिश आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.